मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे अंडा बिर्याणी. मी कुकरमध्ये बनवणार आहे, इन्स्टंट बनवणार आहे लगेच. तर त्यासाठी मी आधी इथं अंडी उकडायला ठेवले. एक 8 आमचं अचानक करायचं ठरल्यामुळे मी आधीच अंडी उकडत घातलेली. 1 किलो तांदूळ आहे हा बिर्याणीचा, तर मी भिजत घातलाय. मला अर्धा तास आपण भिजत घालूया. 4 मोठे कांदे कापून घेतलेत मी. हे कांदे तळून घ्यायचेत. आणि हा एक मसाला बनवला आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि टोमॅटो टाकले ह्याच्यामध्ये 3. याची पेस्ट करून घेतल्या. तर आता आपण आधी कांदा तळून घेऊया आणि मग आपण कुकरमध्ये बनवूया अंडा बिर्याणी. तेल आपलं कडकडत तापलं का आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा एकदम कडक असा फ्राय करून घेऊया. आपला आता कांदा काय ते कढई टाकले तेल, आपण याच्यामध्ये कांदा टाकून तळून घेऊया फ्राय करून. 2 बॅचेसमध्ये तळून घेऊया. बघा आता आपला हा कांदा तळून झालाय. मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते. राहिलेला आपण दुसरा कांदा पण तळून घेऊया. तर बघा आता हा पण आपला कांदा तळून झालाय. मी इथं काढून घेते. आपण यातलं थोडंसं तेल कमी करून घेऊया. आणि आपण जे उकडून घेतलं आहे त्याला असं थोडंसं कट करून आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तर याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया. आणि आपण असं शॅलो फ्राय करून घेऊया. तर आता आपण कुकरमध्ये बिर्याणी करायला घेऊया. ते कांदा तळून राहिलेलं तेल आहे तेच मी वापरते. तर हे 2 चमचे आधी आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि हे काही खडे मसाले आहेत घरातले. जिरा 1 चमचा, तेजपत्ता, मोठी वेलची, स्टारफूल, लवंग, काय ते आपले मिरे आणि दालचिनी आहे. तर आपण आता याच्यामध्ये टाकूया. मसाले भाजून झाले आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया.
आणि हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मी. तो आता टाकून घेऊया याच्यामध्ये. कांदा आपला भाजत आला का मग हा जो तयार करून घेतला आहे मसाला तो याच्यामध्ये टाकूया आपण. तर आता आपण हा तयार करून घेतला होता मसाला, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि मिरची आणि टोमॅटो, तर हे याच्यामध्ये टाकून घेऊया. टोमॅटोची बारीक केल्यामुळे ह्याला ग्रेव्ही छान होत्या आणि भाताला पण चांगले लागते. तर आता आपण हे व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा. कच्चा जी स्मेल असते ती पुरून जाईपर्यंत आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत आपण आता भाजून घेऊया. बघा आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून घेऊया. हे दही काय आंबट नाही आहे. आणि सारखं हलवून घेऊया. याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेते मी 1 चमचा. आणि हे आपण आता परत एकदा दह्याला तूप सुटेपर्यंत असं व्यवस्थित भाजून घेऊया. बघा आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. माझं 3 वाट्या तांदूळ होतं म्हणून मी हे 6 वाट्या पाणी टाकते याच्यामध्ये. हे छान ढवळून घेऊया. याच्यामध्ये आधी मीठ टाकते मी, चवीनुसार मीठ टाका आणि मग आपण आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. परत एकदा मी असे हलवून घेते. तांदूळ आपण भिजवून घेतलेला मी याच्यामध्ये काढून घेतला. तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया आणि हा थोडासा बिर्याणी मसाला टाकते. 2 चमचे बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही वापरू शकताय, तुम्हाला जो आवडतो तो. आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकते. आता थोडासा तळलेला कांदा टाकते याच्यामध्ये. परत राहिलेला तांदूळ टाकून घेऊया आपण.
थोडंसं असं हलवून घेते मी. थोडासा अजून कांदा टाकते तळलेला आणि आपण ही जी अंडी फ्राय करून घेतली आहे ती याच्यामध्ये अशी आपण ठेवून घेऊया. आणि आपण याला ते थोडीशी उकळी आली का आपण याला कुकरचं झाकण लावून आपण ह्याला एक शिट्टी आणूया मिडियम आच करून. तर बघा मी कुकरला झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या करून घेत्या. मग झाकण लावत्याला मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले. तर आता आपण त्याला 2 शिट्ट्या झाल्या का आपण बंद करून घेऊया आणि कुकर थंड झाला का मग आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तर बघा मग आपली बिर्याणी आता खाण्यासाठी तयार झाली आहे. मी डायरेक्ट प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवले कुकरमधून. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा.